गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण मागच्या वेळेस 9व्या श्लोकाच्या 9व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये होतो आणि त्या 8व्या श्लोकावर ज्या ओव्या आहेत त्यापैकी 110 नंबरची ओवी मी मागच्या वेळेस बघितली होती, हे मला आठवत आहे. तर आपण त्याच्या पलीकडे सुरू करण्याचा प्रयत्न करू. हं? तर आपण कुठली बघितली होती माहिती आहे का शेवटची ओवी? अगा नगर हे राये केले, या म्हणणया साचपण कीर आले, परी निरुते पाहता काय सिणिले रायाचे हात. म्हणजे काय की अरे अर्जुना, नगर हे राजाने केलं, या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे. पण वास्तविक पाहिलं तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत का? म्हणजे आपण समजा असं म्हटलं की मोदीजींनी राम मंदिर उभं केलं अयोध्येमध्ये, तर मोदीजींनी काय केलं? मोदीजींनी पूजा केली, मोदीजींनी संकल्प केला, मोदीजींनी नेतृत्व केलं. परंतु मोदीजींनी ते मंदिर उभं केलं का? नाही. आपल्या इथे आपल्या ज्या हिमांगी ताई आहेत त्या तिथे जाऊन काहीतरी करतायत आणि त्या हातभार लावतायत खरा खरा, नाही का? पण म्हणताना काय म्हटलं जाईल की मोदीजींनी राम मंदिर बांधलं, असं आहे. तर मोदीजींना काय श्रम पडले? मोदीजींच्या तिथे त्या नेतृत्व स्थानी असल्यामुळे हे सगळं घडलं आणि हे घडून आलं. आणि मोदीजी विल बी द फर्स्ट वन टू से की हे मी नाही बांधलं, हे सगळं या लोकांनी बांधलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता संसद भवन जेव्हा डेडिकेट केली आपल्या राष्ट्राला, तेव्हा जे तिथले कर्मचारी होते, जे श्रमिक होते, त्यांचा आदर सत्कार केला की ह्या लोकांनी हे बांधलं. मी तर फक्त याला प्रेरणा दिली, आम्ही हे घडवून आणलं. म्हणजे कसं असतं की कुठलंही काम घडण्यामागे, केलं जाण्यामागे अनेक लोकांचे हात लागतात. तर अहंकार विमूढात्मा करता मिती म्हणते असं म्हणायला नको. आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे, जैसा स्वप्नी जो असे, मग तोची प्रवेशे जागृतावस्थे. आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो, ते कसं म्हणशील? तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृतावस्थेमध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे. म्हणजे काय माहितीये का की आता आपण नयनताईंशी मी बोलत होतो आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, तेव्हा जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था ह्या तिन्ही अवस्था जो बघतोय, जो साक्षी आहे, तो त्याला आपण तुरिया म्हटलं याच्यात, है ना? तर त्याच्यामध्ये हे सगळं ऑब्झर्वेशन सुरू आहे. त्याच्यामध्ये हे ऑब्झर्वेशन सुरू आहे सगळं. आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो, ते कसं म्हणशील तर तसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे. तो आत्मा आहे. ठीक आहे? तरी स्वप्नोनी जागृता येते, या जागृती येता, काय पाय दुखती पंडुसुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात का? पहा किती सूक्ष्म आहे हे. अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो का? अजिबात नाही होत. या आघवयाचा अभिप्रावो काही, जे हे भूतसृष्टीचे काही, मज एकही करणे नाही ऐसाची अर्थो. ह्या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काही एक करावे लागत नाही, असाच याचा अर्थ आहे. म्हणजे काय आहे की ह्या प्रकृतीमधल्या ज्या घटना आहेत ना, ज्या प्रक्रिया आहेत, त्या फक्त नुसत्या घडतायत आपोआप प्रकृतीच्या गुणांच्या नियमानुसार. त्यामुळे भगवंत तो म्हणतो की मी ह्याचा करता नाहीच आहे. उम्हम. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतायत प्रकृतीमध्ये. जे प्रकृतीचे नियम आहेत, नैसर्गिक नियम आहेत, नॅचरल लॉज. अकॉर्डिंग टू नॅचरल लॉज एव्हरीथिंग इज हॅपनिंग. त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करत नाही. इव्हन भगवंत करत नाही. ओके. जैसी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलालिया काजा, तैसा प्रकृती संगू हा माझा, येर करणे ते येचे. ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी सर्व कर्तृत्व
हिचं म्हणजे प्रकृतीचं असतं. एव्हरीथिंग हॅपन्स बिकॉज ऑफ प्रकृती. एव्हरीथिंग कीप्स हॅपनिंग बिकॉज ऑफ नॅचरल लॉज. त्याच्यामध्ये आपण काही करत नाही. आपण करतो आहोत असं जर आपल्याला वाटलं तर दॅट इज अवर मिथ्या अहंकार. आतापर्यंत आपण हेच चिंतन केलं होतं की जोपर्यंत तो मिथ्या अहंकारी जीवात्मा आहे तोपर्यंत त्या जीवात्म्यावर कर्माचं बंधन आणि कर्माचा सिद्धांत लागू होतो, नाही तर नाही होत. तुम्ही बघा ना, समजा तुम्ही बसमध्ये बसले असलात आणि बस ड्रायव्हरनी समजा एखादा लाल सिग्नल तोडला, तर बस ड्रायव्हरला दंड होईल, तुम्हाला नाही होणार, कारण की तुम्ही चालवत नाहीये बस. तर जो गाडी चालवतो ना त्याला दंड होतो, पण जो बसलेला असतो गाडीमध्ये त्याला दंड नाही होत. जर तुम्हाला असं लक्षात आलं की ही सगळीच्या सगळी गाडी प्रकृतीच्या नियमांनुसार चालते आणि त्या सगळ्या नियमांना तुम्ही समजून त्यानुसार जर तुम्ही वर्तन करत असाल आणि त्याच्यामध्ये देखील जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच करत असाल, तर मग तुमच्यावर कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा कायदा लागू नाही होणार. म्हणजे ऑफकोर्स जे आपण जगात करू त्याचे आपल्याला परिणाम जगात दिसतील, परंतु हे परिणाम मी घडवून आणलेले आहेत किंवा मी यांचा करता आहे अशी भावना आपल्या मनात नाही राहणार. असं करायचं आपल्याला. पाहे पा पूर्णचंद्राची ये भेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेथ चंद्रासी काय किरीटी, उपखा पडे. पहा अर्जुना, पौर्णिमेच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात का? चंद्राला काही श्रम पडत नाही. चंद्राच्या केवळ असण्यामुळे भरती येते, नाही का? जड परी जवळिका, लोह चळे तरी चळो का, तरी कवणू क्षीणू भ्रामका सन्निधानाचा. लोहचुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलतं, तर हले ना का? पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडले आहेत असं आहे का? विचार करा. किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. फार काय सांगावं, याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो आणि त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. प्रकृती तिच्या नियमानुसार कार्यरत असते, ठीक आहे ना. जो हा भूतग्रामू आघवा, असे प्रकृती आधीन पांडवा, जैसी बीजाचिया वेलपालवा समर्थ भूमी. अर्जुना, हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, अथवा याच्या पलीकडचं हे दीज आर कंटिन्युअस ओव्या, त्यामुळे आपण एकत्र घेऊया. नातरी बाळादिका वयसा, गोसावी देहसंगू जैसा, अथवा घनावळी आकाशा वार्षिये जेवी. अथवा बाल्यादी अवस्थांना जसा देहसंग आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षा ऋतू आधार आहे, त्याचप्रमाणे का स्वप्नासी कारणनिद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, या अशेषाही भूतसमुद्रा गोसाविणी का. अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुष अर्जुना, या सर्वही भूतसमुद्राची मालकीण प्रकृती आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकृतीमध्ये किंवा या निसर्गामध्ये घडताना दिसतात, त्या सगळ्या प्रकृतीच्या मालकीमध्ये घडतात, प्रकृतीच्या अधिष्ठानावर घडतात. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. स्थावरांना अथवा जंगमांना, स्थावर आणि जंगम म्हणजे काय? स्थावर म्हणजे स्टेडी, स्थिर, अनमुव्हेबल, इमुव्हेबल, आणि जंगमांना म्हणजे दॅट कॅन बी मूव्ड ऑर दॅट मूव्ज ऑन इट्स ओन. म्हणजे आपण जी सेन्शियंट प्रकृती आहे ना, आपण जे जीव आहोत त्यांना जंगम म्हणतात, आणि जे हलत नाही त्याला स्थावर म्हणतात, म्हणजे दगड गोटे. बाकी जीवसृष्टी आहे, स्थावर आणि जंगम. मोठ्यांना वा लहानांना ते राहू द्या.
सर्व भूतसमुदायास प्रकृतीच मूळ आहे. ह्या प्रकृतीमध्ये आपल्याला स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारच्या गोष्टी दिसतील. ओके. म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रतिपाळावी, ये करणी न येती आघवी, आमुचिया अंगा. म्हणून भूत उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. म्हणजे जो पुरुष आहे किंवा जे चेतन तत्व आहे, त्या चेतन तत्वामध्ये हा कर्ताभाव नाहीये, किंवा जो भगवंत आहे त्याच्यामध्ये पण कर्ताभाव नाहीये. सो द प्युअर कॉन्शियसनेस डझंट रिअली डू एनिथिंग. थिंग्स आर हॅपनिंग ओनली इन द फिनॉमिनल वर्ल्ड. जळी चंद्रिकेचिया पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली, तेवी माते पावोनी ठेली, दूरी कर्मे. पाण्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात. त्या वेली वाढवण्याचं काम चंद्रानं केलेलं नाहीये. त्याचप्रमाणे जगाचं उत्पत्ती, स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिलेलं आहे. द प्युअर कॉन्शियसनेस डझंट डू एनिथिंग. असं आहे. सो ऑल्दो थिंग्स अपियर टू बी हॅपनिंग, दे डोंट रिअली हॅपन. ओके. In our awareness, they appear to be happening. In our awareness, we experience them only as sensations. And the pure consciousness, our awareness, is not affected by any of that change. असं आहे. आपल्याला प्रकृतीमध्ये बदल घडताना जाणवतो, परंतु तो बदल, त्याचे जे पडसाद आपल्या मनामध्ये उमटतात, जी संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण होते, त्याच्या रूपाने आपल्याला अनुभवायला येते. जेव्हा ती संवेदना आपल्या मनामध्ये अनुभवायला येते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाहेर प्रकृतीमध्ये काहीतरी बदल घडतोय, असं वाटतं. आणि तो बदल घडतोय ही जाणीव कशामुळे होते? स्मृतीमुळे होते, नाहीतर नाही होणार. जर आपण झोपेत असलो, तर झोपेमध्ये आपल्याला कुठल्याही बदलाचा अनुभव येत नाही, स्मृती नसते, त्यामुळे काळाचा पण अनुभव येत नाही. सो व्हेन वी आर अस्लीप, वी डोंट रिअली नो हाऊ लॉंग वी हॅव स्लेप्ट. आपण जेव्हा उठतो तेव्हा घड्याळ बघतो, तेव्हा आपण म्हणतो की हा, मी 5 तास झोपलो होतो, 6 तास झोपलो होतो, 7 तास झोपलो होतो, व्हॉट एव्हर. दिस इज व्हॉट हॅपन्स. सो टाइम अपियर्स ओनली व्हेन वी वेक अप अँड लुक ॲट द वॉच. अदरवाईज इट डझंट हॅपन. याच्या पलीकडचा एक श्लोक घ्यायचा का आज? वाय डोंट वी डू दॅट? पण नाव दे, दुसऱ्या पुढच्या वेळेस घेऊ. आता ऑलमोस्ट आपला वेळ संपलेली आहे. सो वाय डोंट वी डू. आज आपल्याला सुरू करायला उशीर झाला होता, त्यामुळे हा श्लोक आपण आत्ता संपवला, 9वा, 8वा ऍक्च्युली. 9वा पुढच्या सुरू करू आपण, ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.